आता तसं कर्ज खूप आहे डोक्यावर, पण असं टेन्शन नाही काही, की खात्री आली की याच्यातून काहीतरी आपल्याला मार्ग निघेल 100%. जनरली असं झालंय शेतकऱ्यांचं का खाऊन पिऊन सुखी बस, काहीच बोलतच नाही, काय आजची कंडिशन होतच नाही काही. सुंदर पण हे बा मध्ये मध्ये खाली वाकून जशी जशी पाच झाली तसं आश्चर्य वाटत. हे बा देत पा नाही हे बा हे पहा ना, हे आश्चर्य वाटण्यासारखं नाही बा. हे काळीचं तुम्ही बाजूला फळ बा. हा ते म्हणतात नाही पिकली शेती तर चालेल, पण केमिकल नको. क्या बात आहे. हे बघा 3 किलोचे छोटे मोठे ते तोरण लावायचं का आपण पहिलं घरामध्ये. हा ते कोणाची पत्रिका आली का जपून ठेवायची. हा ही पत्रिका आहे सगळी. हा पत्रिकेने लग्न लावलंय सगळं. लग्न लावले. शुभमंगल झाले. शुभमंगल. क्या बात आहे. आणि आज तुमचा हा या ठिकाणी बाग आहे, म्हणजे जिथं भात खाचर आहे खाली सगळं भाताची शेती आहे आमची. भाताची शेती. पावसाळ्यात भाताच्या शेतीच्या भागामध्ये डाळिंब म्हणजे असंभव गोष्ट आहे. जिथं रसायनांमध्ये जर ही प्रॅक्टिस जर रसायनांमध्ये असती तर आज इथं काहीच बघायला नसतं भेटत. आणि ही रोप सोलापूरवरून आणलीत आपण. प्युअर तेलाच्या बागेतली रोप आहेत. काय बात करता. हो ते नंतर समजलं की ते बागेत तेल होता, तरी ते लोक विक्रीसाठी ते करतात. 3 वर्ष त्या दडपणाखाली काढलेत की बागेला कधी तेल आल्यावर करायचं काय. पूर्ण विरोधाभास असतो तुमच्याकडे, म्हणजे उन्हाळा एकदम कडक, पावसाळा अति असतो एकदम अति पावसाळा. मग ह्या दोन विरुद्ध कंडिशन मध्ये तुम्ही ते व्हिडिओ शेअर केला होता बघा. आणि हा पक्षी शक्य तितकं जास्त वेळ या बागेमध्ये राहून आळ्यांचं नियंत्रण करत असतो. आणि फार कमी प्रमाणामध्ये जवळपास 0% म्हणाल तर आळी किंवा फळ पोखरणारे इतर किडी या बागामध्ये. हा तो 1 नंबरच्या झाडात होतो. हा नाही पक्षी आता त्याला. हा घरटा आहे ना, घरटा आहे. आम्ही जवळजवळ 5 एकर झाले असते. म्हणजे एससीटी पासून वापरताय सुरुवातीपासून. आणि आता वैदिक कंटिन्यू वापर. जसं लॉन्च झालं तसं वैदिक पण वापर. केमिकल नाही. अहो हा चमत्कार अक्षरशः आताच पाऊस येऊन गेला, बरोबर आहे ना. म्हणजे झाडं ओल्याचे दिवसातून किती पाळा येतात इथं. तरी सकाळी 6 पासून जरी मोजल्या तरी 30-35 पाळी येऊन जाते. सारखं चालूच राहतं मधून मधून. सर आता याला महिना झालाय स्प्रे नाही घेता आला. आता जे आपलं लॉन्च झालंय त्रिदेव SSM ते तर तुम्हाला टाकलं पाहिजे. तुम्ही टाकलं नाही का अजून. हा नाही टाकायचं. आर्यन पेज कितीला होतं त्यावेळेस 600 ग्रॅम. हा 2 पुढे. किती झाड आहे हे? 400 झाड आहे, पण काही झाड तरी पण 300 आहे. 3 जरी धरले मग तुम्ही 3 किलो घ्यायला पाहिजे. एवढं कमी घेतलं तुम्ही. हा थोडस आर्थिक विवंचनेमुळे बी कमी झाला. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या वर्षी मे काय होता. इतकं भयानक ऊन होतं. मी म्हटलं बागाचं एकही फळ राहते का. आज मी तिला जर पाहिलं तर तज्ञ लोक सुद्धा डाळिंबामध्ये काय करताय, डेअरिंग करत नाहीये, घाबरताय. इथं जर आपण पाहिलं तर तुमच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही ही डाळिंबाग आता खाली जर पाहिलं तर हे पूर्ण बघा कसं सडून गेलंय पावसाने. सारखा पाऊस येऊन गेला आहे की नाही. हो पाऊस म्हणजे खूप पाऊस असतो, पाणी वाहत येत ना. त्याला सॉइल चार्जेस साधारण 25 लिटर गेले. 25 लिटर गेले. हो टोटल सुरुवातीपासून. हो माझ्या हिशोबाने त्याला आतापर्यंत सॉइल चार्जर कमीत कमी 40 लिटर जायला पाहिजे. दादा का बरं येतं. नायट्रोजन जास्त. गवत जास्त येण्याचं कारण भात जास्त का बरं येतो. भात हे गवतच आहे ना. अशा कंडिशन मध्ये फळबाग पिकवणं सोपं नाही आहे. जादा आहे ना. तरी पण एवढी नायट्रोजन लेवल दाबून ठेवली वैदिकने. हे वैशिष्ट्य मला जास्त विशेष वाटतं. पाऊस सुरुवात झाली पावसाने तर मग आम्ही बंद केलं टाकायचं. असं हे टाकलं असं काय अडचण नव्हती. उलट आपण ते थोडस आमचं अज्ञान म्हणा माहित नसलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये. आता आपण मी करू शकतो. मी डायरेक्ट SSM याच्यामध्ये मिक्स करायचं टाकून द्यायचं. 1 नंबर.
गायला पण आजार नाही येत, आम्ही वापरतो ना मिल्क चार्जर कधी वापरता तुम्ही? तेव्हापासूनच तेव्हापासून रेग्युलर वापरता? रेग्युलर म्हणजे एक गाई पहिल्या सुरुवातीला आम्ही घेतली होती ना, हा तर ती 3 वेळेस भरून तर राहील ना, शेवटी इंजेक्शन दिलं तेव्हा राहील. पण जेव्हा मिल्क चार्जर वापरलं ना, हा तर तेव्हा पहिल्यांदा निघाली, भरली, राहून गेली. आम्ही बाजरीला वापरलं होतं सेल्फ चार्जर. हा ते बाजरीचं पीठ फक्त 3च दिवस राहतं उन्हाळी बाजरीचं. आम्ही 15-15 दिवस बाजरीची भाकर करू खातो, पण असं कवळत नाही, खराब झालं भाकर चिरटत नाही अजिबात. मग एवढं ताकद आहे. तुमच्या मालामध्ये आज किती याच्यामध्ये डिफिशियन्सी यायला पाहिजे, याच्यामध्ये रोग दिसायला पाहिजे, याच्यामध्ये अनेक समस्या दिसायला पाहिजे, पण कुठंच काही नाहीये. किरकोळ काळकोळ बर्निंग आहे ते तर काहीच नाही एवढ्या हिट मध्ये. अहो म्हटलं हे 10% राहतंय का नाही अशी परिस्थिती, इतकं टेम्परेचर होतं. कोणत्या वांग्याच्या प्लॉटवर मधमाशी येऊन परागीभवन करते, ते आपल्या वांग्यावर होते. आम्ही शेवटपर्यंत फवारलंच नाही, उपटून टाकले, पण पंप घेतला. आईवडिलांना खूप आनंद होतो ज्यावेळेस ते आता बघतात ना, मधला काळ असा इतका बेकार गेला की दुकानातून आणा आणि परत दुकानदारालाच नेऊन द्या जे काही कमवलं ते हा शेतीमध्ये. हा पण आता असं आहे की पैसा येतोय तर तो वापरता येतोय. म्हणजे लक्ष्मीला बी काहीतरी चांगलं काम केलं ते थांबते. मी तर शेतकऱ्यांना सांगेल की तुम्ही कोणतंही पीक घ्या, भाजीपाला असो किंवा फळबाग असो, याच्यासाठी तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर वैदिकचा निश्चित वापर करा. वैदिकमध्ये इतकी ताकद आहे की ते तुमचं आरोग्य आणि संपत्ती ज्या माणसाला गरजेच्या आयुष्यामध्ये ते निश्चित मिळवून देईल. पहिल्यांदा सक्सेस झाल्यासारखं वाटतंय असं. जीवनामध्ये यश पहिल्यांदा मिळालंय असं आनंद होतोय. ते वाळून गेलं होतं, परत फुटले. वैदिक मुळे परत त्याला जीव आला. त्या पाखरांनी काय केलं, अरे बापरे, हे काय? हे बघा, यातली दागी काढली, त्याने घरट बांधली. अरे बापरे, इथून दागी काढून हे 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 घरट पहा, सर्वात या झाडाचं सेटिंग पहा. काय सफरचंद असंच राहतात? हो. हा? सफरचंद असंच राहतं. काही पिकांसाठी म्हणजे टोमॅटोला आणि वांग्यांसाठी. वांग्याबद्दल तिचा अनुभव चांगला आहे. चांगला आहे सांगा. अनुभव. महाराष्ट्रातील कुलू मनाली असं म्हटलं तर काही हरकत नाही. इथं सफरचंद होते याच्या बाजूला, हा ते थोडंफार उरलेलं त्याला टाकलं हा जायचं. हा तर त्याला निलेश सर आले होते, बरं. जे आमचे मार्गदर्शक आहेत. तर त्यांनी ते बघितलं, म्हणे अफलातून फळ आले त्याला, बंचेस मध्ये सफरचंद आले. हे असं झालं असेल सफरचंद. हो, असंच होतं. असंच same. असंच होतं. शेतकरी मित्र हो, आपण जे असंभव जे आहे ते संभव होईल का असं नेहमी आपण म्हणत असतो. आणि स्वामी समर्थांच्या बाबतीमध्ये आपण ते गीत पण ऐकलं असेल, अशक्य ते शक्य करतील स्वामी. बरोबर आहे मित्र हो. ते स्वामी जे आहे ते स्वामी म्हणजे ही प्रकृती आहे, त्याच्या पाठीमागे असलेली शक्ती आहे. आणि त्या शक्तीबरोबर जर आपण राहिलो तर काय होऊ शकतं याची प्रचिती आज आपल्याला गोविंद साबळे यांच्या या शेतामध्ये आपल्याला येते. आणि त्यांची जी श्रद्धा आहे दोघांची, लक्ष्मी आणि नारायणाची जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा, त्यांचं सातत्य, त्यांच्या मित्रांचा सपोर्ट आणि त्यांनी दाखवलेलं धाडस, हे जर पाहिलं आम्ही आता आपण सगळी बाग फिरलो तर खरोखर अचंबित करणारी गोष्ट आम्हाला पाहायला भेटली. बरोबर आहे. आणि आपण जसं म्हणतो की जसं दुबईमध्ये आता हिंदू मंदिर झालं, बरोबर आहे ना, तर सगळ्या जगाला आश्चर्य वाटतं. तसं तुमच्या भागामध्ये डाळिंबाची बाग तुम्ही टिकवली, हे मला पण आश्चर्य वाटतं. खूप खूप धन्यवाद. ते तुमच्याच मार्गदर्शनामुळे शक्य झालं. आणि पण तुम्ही एवढं एक्स्ट्रीम लेवलला जाऊन त्याचा डेअरिंग कराली, हे आम्ही कल्पना नव्हती की. खूप पाण्याचा भाग आहे आणि पावसाचा भाग आहे, खूप पाऊस, म्हणजे पावसाळ्यात प्रचंड पाऊस, उन्हाळ्यात प्रचंड उष्णता, प्रचंड उष्णता, कोरडेपणा पूर्ण. उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही हा, आणि पावसाळ्यात बुडून मारायची वेळ आहे. केमिकल जर वापरलं अशा कंडिशन मध्ये तर बाग टिकूच शकत नाही. नाही, बाग पिवळे होतं डायरेक्ट पानाला. किती फवारे मारणार तुम्ही? केमिकलचं कसं आहे, आता एक पाऊस येऊन गेला, काही फवारा मारा,
तुम्ही म्हणले दिवसातून 10-20 पाळ येतात, तुम्ही आरामशीर. त्याच्या मागे फवार मारत बसणार आहे. मग ते पाहुणे इतके काळजी करतात का ते फोन येणार, मग पाऊस गेला का यायचं त्यांचं घर फोन कुठे आहे? वडगावला राहतं, अच्छा, वडगाव. लांडगा. अच्छा, बर. त्यांच्याकडे तर फार कमी पाऊस येतो तरी हा हे कमीत कमी पाळ त्याचे जातात. ते हा, तरी ते म्हणतात बघा बरं का एकदा फवारा काढून घ्या, मग M45 सांगतात, एंट्राकॉल सांगतात. बुरशीनाशक मारा. हा. पण आता आपण माळ घातली पंढरपूरला जाऊन, क्या बात आहे, क्या बात आहे. नॉनव्हेज कडे जायचं काही कामच नाही. म्हणजे तुम्ही एकदा एसीडीची माळ घातली, हा आता पूर्ण विश्वास त्या पांडुरंगावर. हा हा? रामावर विश्वास. प्लॉट बनवण्यापासून म्हणजे शेततळ्यापासून हे तोडून वगैरे सपाट हा इथं करण्यापासून फक्त एक पाबर फिरल इतकंच होतं. एवढं छोटच एक- हा ही सगळं आपण टेकल जेवढी होता. गल्ली उभी आहे हा, ना एवढंच. एवढीच वयवाटाची होती, बाकी सगळं बांधत होतं. म्हणजे तुम्ही हे तोडलंय सगळं हो हे सगळं तोडले. जेसीबीने तोडून वरती याच्यावरती हा जो तळ आहे वरती, हा वरती शेततळ आहे. आणि हे शेततळ नसतं तर कदाचित हा बाग पण उभा नसता करता आला. तुमची उन्हाळ्यामध्ये कंडिशन मला माहिती आहे हो. ना, पावसाळ्यामध्ये म्हणजे कोरडी जागा नाही हा आणि उन्हाळ्यामध्ये ओढली जागा नाही. हा ते काय म्हणतात पूर्वी म्हणाय छापी भिजवायला, ते कापूस थोडा हा, भिजवायला हा. सुद्धा पाणी भेटत नसायचं, उन्हाळ्यामध्ये अशी परिस्थिती असते. म्हणजे जे पाहताय आता त्यांना कॅनॉपी वगैरे आता दिसते, हम्म. पण ज्यावेळेस ऊन होतं त्यावेळेस काय कंडिशन होती? उन्हामध्ये सुद्धा आहे ना सर, कॅनॉपीला तुमचं जे आहे ना अजिबातही काही डिस्टर्ब नाही झाले. ते झाड काहीच वाटलं नाही. झाड डिस्टर्ब का नाही झालं का त्याला ते वैदिकची ताकद मिळत होती. किती बेसल डोस झाली आतापर्यंत? 2च झाली. 2च झाली. हो. दुसरा किट टाकला तो पण 2.5 किलोच टाकला. आणि हे पण 2 टाकले. हा 2 पाकिट. आता निलेश सर आहेत आमचे गरिबीत मार्गदर्शक, कार्यक्रम चालू त्यांनी आहे. काही थोडं सांभाळून घेतलंय म्हणजे आम्हाला. गरिबीत कार्यक्रम ते म्हणले थोडं वाढवा, म्हणलं नाही आता एवढंच बजेट आहे. थोडक्यात गरिबीत कार्यक्रम चालू आहे. गरिबीत कार्यक्रम, गरिबीचं लग्न आहे थोडक्यात. सोलापूरला आला असेल तर तिथं सगळ्यात मोठी समस्या साईजची राहते. हम्म, हम्म. साईज हो पहिली गोष्ट म्हणजे इकडे डाळिंब पिकणेच मिराकल आहे, आणि त्यात अशी साईज वगैरे होणे, ही साईज माती असेल शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्यांची माती आहे जमिनीमध्ये वाढलेली खोल माती आहे हम्म. त्यांना सुद्धा. आणि कलर किती खतरनाक आहे, कलर अजून पण कलर वाढेल अजून अजून थोडं. खूप वाढेल, हो. अजून खूप वाढेल कलर. कुणी म्हणत शेणखती दुसरं जर असतं ना हे बघ, ते असं स्प्रेड झालं असतं. हे बघ, हे मिल्क चार्जरचे परिणाम. हा हो गाय खातात ना. हे बघ, चमत्काराची. हा ह्या गोळ्यांमध्ये सध्या ना असं हा गरज नाही डॉक्टरचा विषयच आणि- नाही. आता डॉक्टर असं बघता का यांनी बोलवत नाही आम्हाला इथं, गरजच पडत नाही डॉक्टर. बर फक्त काय म्हणलं? गाय नाही भरण्यासाठी. म्हणजे आम्ही असं कोणाला पण सांगतो बा, तुम्ही कमीत कमी 2 बादल्या जरी चारल्या ना गायला, Regular. तरी पण मग गायचे म्हणजे आरोग्य चांगलं आरोग्य चांगलं. हा राहतं. दूध चांगलं येतं. बरोबर आहे. सगळ्यात मेन फायदा हा आहे. तिच्यात जी कमतरता आहे ना हा. ती भरून येते बा. तसं म्हणजे 3ऱ्या दिवशीच लगेच गायला टाकून द्यायला लागायचं. पूर्वी बघा आपण ज्यावेळेस शाळेतून यायचं, हा टोपल्यात कोरके असायची. शिळी भाकर खायची हा तर ती म्हणजे किती दिवसांनी खाल्ली तर ती काय खराब चव लागत कधीच नाही. होत नाही, उलट चांगली व्हायची. पण आपण मधला काळ असा गेला का आज टाकलेली भाकर उद्या बुरशी येऊन खराब होणार. आणि ती जुन्या काळची म्हणजे 25 वर्षापूर्वीची भाकरी आता परत खायला भेटली. तुम्हाला आता हो हो, आम्ही म्हणजे बाजरीची सगळ्याला इतकी म्हणजे सुंदर चव लागते. किती खाल्लं तर पोटच भरत हा, नाही. मन भरत नाही. पोट भरत हा, मन भरत मन भरत नाही. हा, असं. सरांनी भात पिकवला होता कृषी अमृत टाकून, तांदूळ इंद्रायणी. बळबळ द्यायला सर, काय- आणायला सांगितलं. टाका हे त्यांना सांगा, तुम्ही आणा, मी आणून देतो. यांचं जागा आम्ही वापरलो. वापर भात. साधारण भाताची उंची हा कमरेपर्यंत होती. हा तुम्ही असं ताट जरी फेकलं ना, हा ताट ते वरच राहत होत, खाली जात नव्हतं. एवढं गच्च होतं पूर्ण. हा, एवढं गच्च होत पूर्ण. डायरेक्ट टेबल तयार झाला होता. वरती वरती टेबल तयार झाला होता. डायरेक्ट पूर्ण हो. फ्लॅट. त्या वर्षी 30 पोते भात झाली होती. किती क्षेत्राला साधारण 20 गुंठे म्हणा. काय भात करता? हो 30 पोते भात त्यावेळेस झाले इंद्रायणी. होते. 100% होणार. त्याच्यानंतर परत नाही झाले. त्यांनी टाकलंच वापरलं नाही ना. हा त्यांनी त्याच्यानंतर कटाळा वापर केला. नाही केला आणि बनवली ना ती शेती आता परत. आता करणार परत. करू ना.
घरात मी भाजीपाला घेऊन बसला ना त्यांना पूर्णपणे खात्री आहे का माल चांगला आहे. तुमचा हा, ते बिनधास्तपणे घेतात. तुमची म्हणजे ओळखच झाली बुवा. ओळखच की यांच्याकडचा माल चांगला असतो, हा क्वालिटी असते quality. आणि घेणारे पण ते बरोबर तेच घेतात हा, बरोबर. बिनधास्त येतात. थांब बाबा 3-3 गरका मारते मी जाऊस तर मी जर नाही वेळेत गेले ना हा गरका मारून काय परत बात करता? येतात. हा. म्हणजे बाकीच्यांचं घेत नाही, तुमच्या शोध घेता. थांबून राहतात ती. टेस्ट चांगली आहे त्याच्यामुळे. तेच चांगलं. अरे बापरे. केमिकल जर असतं आतापर्यंत तर तुम्हाला वाटतं काय अवस्था असते? केमिकलनं तर शक्यच नव्हतं, कारण ज्यावेळेस मी व्हिडिओ बघायला सुरुवात केली आपली हा. सॉइल चार्जरचे, त्यावेळेस ठरवलं की डाळिंब मी आणणार तर ह्याच पॅटर्न तंत्रज्ञानावर आणणार. आणणार, वैदिकवरच आणणार. दुसरं शक्य नाही. आणि माझ्या बागेत डाळिंब लागले, भले उद्या काही हो हा. पण बागेत डाळिंब लागली दाखवणार. भाग होता हा. सर केमिकलवरचा, हा. मला वाटतं आरक्त होता. पाणी डिपॉझिट झालं हा. त्याच्यामध्ये हा. बागेमध्ये बर. पूर्ण ड्रॉपिंग झालं, एक सुद्धा फळ वरती राहील. म्हणजे वाहत्या पाण्यात सुद्धा फळांना धक्का लागत नाही, त्यांना गळतात किंवा ना त्यांना काही डॅमेज डाग येतात. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? झाडामध्ये ताकद आली, जमिनी निचरा करायची ताकद आली जमिनीमध्ये. हा, आणि जमिनीचं पोषण झालं. म्हणजे ज्या मातीमध्ये कार्बन पाहिजे हम्म. तो तितका आता स्थिर. शेतकरी मरण्याचं कारण काय माहिती का? की जे झाडाचं अन्न आहे ते तुम्ही त्याला देताय, हा. ही समस्या आहे. हम्म. म्हणजे तुम्ही झाडाचं अन्न काय आहे? नेचर, नैसर्गिक, आणि त्याला देताय रासायनिक. हम्म. त्यांनी ते काही दिवस पचवलं. जसं आपण सुद्धा आपल्याला समजा चुकीचं अन्न भेटलं तर आपण काही दिवस पचवू, काहीच दिवस फक्त. काही दिवस. एकदा आपल्या शरीरातली ताकद संपली पचवण्याची की नंतर आपण ते चुकीचं अन्न नाही पचवू शकत. बरोबर. बरोबर आहे की नाही? तसा प्रकार आहे हा सगळा. आता जमिनीची पचवण्याची क्षमता संपली. ह्युमिडिटी म्हणले का हा डाळिंबाचा सगळ्यात मोठा दुश्मन. आर्द्रता आर्द्रता. सगळ्यात दुश्मन. आणि दुसरी गोष्ट मॉइश्चर जमिनीमध्ये. हम्म. जमिनीतलं पाणी ओलावा आणि वरती ह्युमिडिटी, हे दोन्ही दुश्मन त्याच्या एकाच ठिकाणी. अशा कंडिशन मध्ये झाडाची मुळं कोरडी होत नाही आणि झाडाचं वरही वातावरण कोरडं मिळत नाही. पानं सुद्धा नेहमी मग तुम्ही पाहिलं असेल ना, ज्या भागामध्ये पाऊस वळवाचा पडतो, फक्त मोसमी पाऊस जात नाही, ज्या भागामध्ये जमीन नेहमी निचऱ्याची कोरडी असते त्या भागामध्ये डाळिंब एक नंबर येतो. एक नंबर. आपण पाहतो का नाही? हो. हे सगळं विरुद्ध आहे ना. सगळं विरुद्ध आहे. खालून ओलावा आणि वरून आर्द्रता, म्हणजे ह्युमिडिटी आणि मॉइश्चर या दोन्हीच्या कचऱ्यात सापडलं. ट्रेस मध्ये झाडाला सांभाळायचे. पानगळ करता येत नाही म्हणून आम्ही बाग काढलो. नाही खरंच. अशा वातावरणात आहे ना माशी लय बाईट करते बरं का ती. हा, फळमाशी. फळमाशी ती ही कुठं दिसली नाही मला. तर आहे थोडीफार होती. किती प्रमाणे असेल? 1-2%. हा 1-2%. मग तेवढं तर राहणारच आहे. काही पण राहणार त्यांना पण तेवढं, पाहिजे. डाग बी राहणार तेवढा, तेवढं कीड पण राहणार. त्याचं निसर्गात चक्र आहे ते. निसर्गाचं. तुम्ही अजिबात बंद नाही करू शकत. अजिबात बंद केलं मग ते नाक आणि तोंड दाबल्यासारखं होईल. हम्म. तर नाही काढलं. अरे वा. नाही, आमच्या practice मध्ये तण सांगा नाही सांगा सांगा. हे लय महत्वाचा प्रश्न आहे बरं सरांचा. तण अशासाठी नाही काढलं हा? की जो कार्बन सॉरी आपलं नायट्रोजन असतं, पाऊस पडत असताना नायट्रोजन लेवल वाढते. हे तण काय करतं, म्हणजे सरांचंच ऐकून मी सांगतो तुम्हाला, त्यांचे व्हिडिओ पाहिले मी. ते व्हिडिओमध्ये सांगत असतात का तणांचं काम काय, त्या तणांनीच बाग सुरक्षित राहिलं, एक्स्ट्राचा नायट्रोजन ते ओढून घेत. क्या बात आहे. म्हणून ते नंबर 1 बघा, तणाचे फायदे. एक्स्ट्रा नायट्रोजन ओढून घेतला. नंबर 2, उन्हाळ्यामध्ये आता पण मल्चिंगचं काम करतात. जर जास्त पाऊस पडला तर त्यांच्या पण मुळे आहे ना, ते लगेच ओढून देतात, हवेत सोडून देतात. म्हणजे निचरा करण्यासाठी सगळ्यात जास्त तण मदत करतं. नायट्रोजन खेचण्यासाठी मदत करतं. नायट्रोजन जर वाढलं तर किडी वाढणार. म्हणजे तण मल्चिंगचं काम करतं, निचरा करायचं काम करतं, जीवांना खायला देतं. ते बी अन्न बनवतं ना. तुम्ही तण जर पाहिलं तर एकदम हिरवेगार राहतं. मग त्याच्यामुळे जे अन्न बनतं ते अन्न त्याला तर काही खायला लागत नाही, ते निम्म मुळांना देतं खाली. म्हणजे याच्या मुळांना मदत होती. सहजीवन जे म्हटलं जातं. सहज. तुम्ही जे म्हटले की तुम्ही सोयाबीन करता यावर्षी आणि पुढच्या वर्षी परत भात करता, परत त्याच्या पुढच्या वर्षी सोयाबीन करता. याची जी पिकाची फेर पालट आहे, सोयाबीनचा पाला पाचोळा गळाला, त्याच्यामध्ये रायझोबियमच्या गाठी डेव्हलप झाल्या, ते सगळ्या गाठी मेल्यानंतर कुठेच पडतात, तिथंच. ते मरत नाही, ते सुप्त अवस्थेमध्ये जातात. पुढच्या
पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही भात लावता त्याला युरिया म्हणून काम करता, ते पाला पाचोळा सगळं. बरोबर. म्हणजे याला सहजीवन असं म्हणतात. आणि निसर्गाने हे शिकवलंय सगळ्यांना. हे क्रॉप पॅटर्न वगैरे का डेव्हलप झाले ते ह्याच्यामुळे झाले. पण आताच्या पिढीला हे कोण समजून सांगणार? आपण असा विषय. सांगतो होतो आपण ते काम हाती घेतलंय. चांगली गोष्ट लवकर पचत नाही. ते असंच आहे, दूध पचत नाही, दारू एका मिनिटात पचती. पण ते बरं, ती नशा बी लगेच दाखवती, हा. रिझल्ट लगेच दाखवती. दुधावाल्याला मित्र नाही. दुधावाले मित्र नाही, दारूवाल्याला लागवते मित्र. हा, संध्याकाळी फक्त चौकात उभे राहा तुम्ही 10 वाजता, मित्र मित्र. नाही दिसणार. सेम केमिकल साठी भरपूर मित्र, वैदिक साठी कुणीच नाही. हा, म्हणजे ती गंमत, ती सेम उदाहरण येते. सेम. वैदिकचा फायदा काय की तुम्हाला नको असलेल्या किडी खाऊन टाकायला पक्षी आणणार, बरोबर आहे. आणि तुम्हाला जे हवे मधमाशा त्यांच्यासाठी फुलांमध्ये मकरंद वाढवणार. बापरे, मधमाशीचं तर आता तुम्ही बोलले, या बागेत इतकी मधमाशी होती, सेटिंग केली निघून गेली, पण पुढे गेली गायब झाली. हे जे जंगल आहे ना पूर्ण, ते सगळं मंगलच करायला आहे ना. आपण लय ना आवाज यायचा फार बंग बंग तिथं आलं माशांचा ना, तिथं आलं का काहीतरी भुंग्यासारखा आवाज, कंपनी हा? खाली कंपनी काय असं आवाज यायचा खतरनाक. मग ती कंपनीची ती मग ते बघा सेन्स करतात का ह्या बागेत काय टाकलेली, किती 3 लांबून आली. किलोमीटर 3 किलोमीटर वरून मधमाशीचं पोळा असेल ना, हा. ते इथपर्यंत येणार. बापरे, मग हे सेटिंग त्याच्यामुळे पॉवरफुल लागले. पॉवरफुल. एक सुद्धा वाया तुम्ही नाही. विचार करा, वर शेंडला सर सेटिंग झाले पुढं वर, आणि अजूनही ती काडी वाकली नाही. जबरदस्त. आणि मग ते विषय आहे ना महत्वाचा. काडी वाकली नाही म्हणजे मी अशा पद्धतीचं बागन तारा पाहिलेलेच नाही. सिंगल आहे, सिंगल सिंगल आहे. नाही ते कवा डबल पाहिजे, डबल. पण ते लोंबायला पाहिजे होतं खाली. हा, ते मोडून जायला पाहिजे. म्हणजे नाही, तुमच्याकडे हे पण पैसे अभावीच ते केलं नाही, पुढच्या वेळेस ते पण करू. शॉर्टकट केलाय. काय तुमच्या हरकत बागाला ताकद आली ना तेवढी पण. दुसरी बाटली आहे त्याच्यामध्ये कुठली? नाही. कोणाला शंका असेल तर पाहून घे सर, नीट पहा. दुसरी काही आहे का याच्यामध्ये? काही उलटे पाणी करून पहा. हे पहा, लहान मोठी. हे पहा, वॉटर चार्जर. हे काय? डिसीज फायटर. हे काय? पेस्ट फायटर. इकडे एनर्जी. हा, हे एनर्जी. इकडे सॉइल, इकडे फ्रूट. हा, हे फ्रूट. हा, हे सॉइल. सगळे प्रॉडक्ट इकडे पाहिलं. सगळ्या पुढ्या पाहायला भेटतील. तिकडे परत लग्न पत्रिका. उगाच काहीतरी पुढे सुटती नाही ती. लग्न पत्रिका. हा, इकडे बा. नाही तर पुढे सोड नाही भरपूर राहते. हाच व्हिडिओ त्यांनी काढलेला आहे बा. इकडे किती सुंदर गट आहे पा. कुठं बांधले पाहते तुम्ही. आणि रोज इथे मशीनचा आवाज, हे कर. एसटीबी इथे हा, ठक 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 डोक्याला आवाज. म्हणजे इथंच थांब. इथंच ते हे होतं, बरोबर ना. तुम्ही शूटिंग काढलेलं होतं. आणि इथे एसटीपीचा सारखा आवाज. हा, तरी त्यांनी जागा नाही सोडली. हे काय? याला काय काडी आहे का नाही काही? हो, अरे बापरे. हे काय? हे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 हे. आणि इकडं इकडे काय? तुम्ही हे म्हणजे जे रेग्युलर बागा करणार आहे ना, त्यांना पण सबक शिकवलाय असं दिसतंय मला एकंदरीत. ते वैदिकनं शिकवलंय. हा, हे बघ. वैदिकनं सबक शिकवलं. हे काय बघा ना खाली. बा अफळा. आणि इकडे पा, इकडे पा, इकडे पा. इथे घरटं ते हे बा, इथं पण घरतोय. अरे बापरे. प्रत्येक झाडाला करतो. हा, बघा ना ते मालाची क्वालिटी, गुणवत्ता एकदम तुफान. कृषी अमृत मध्ये गो अमृत. हा, जादू म्हणजे हे ताज आहे. ताजे. अच्छा, म्हणजे हे कुजून पण नाही दिलं तुम्ही? हा, ते डायरेक्ट उकरड्याने मगाशी पाहिलं ते कुजलेलं होतं बऱ्यापैकी. मग ते ओपन करून ठेवलं ना, हा, ते स्पंज सारखं बरोबर. झालं. म्हणजे हे जर तरी पाहिलं- पण हा, आहे ना. हे पण तसंच आहे. अरे हा, बापरे. तसंच आहे. म्हणजे हे चिकट होत नाही बिलकुल. नाही होत. हे शेण आहे, कोण मानलं असं? हा? बघा ना, मी डायरेक्ट गाणी टाकल्यानंतर बॅगेत भरले आणि इथं आणले. हे तर खव्यासारखं झालंय. अहो, वास नाही याचा बिलकुल. वास नाही. हा, पोपट सर बघा. नाही, आळे नाही, आळे होत तयार, पण आळे पण नाही झाले. दुसऱ्या शेणात आळे झाले. हा? वास नाही. वास नाही, बुरशा नाही, काही नाही, म्हणजे घाणेरडं काहीच नाही. काहीच नाही. म्हणजे खरोखर हा झाडासाठी खवाच ना.
खवाच. हा ही एक जादू आहे ना गोवामृतची. ही मिल्क चार्जरची जादू आहे. तसं बिगर मिल्क चार्जर शेण असं बनत नाही. तुम्ही कधीपासून वापरता मिल्क चार्जर? लॉन्चिंगलाच होतो. तेव्हापासून रेग्युलर वापरता? ह्या गोवामृतची अजून काही विशेष अनुभव आले का? एकतर शेणाचा वास येत नाही. बरोबर. वास न आल्यामुळे माशी वगैरे येत नाही त्याच्यामुळे. बर बर. आणि दुसऱ्या शेणामध्ये आळ्या पडतात. बर. असं डिपॉझिट करून बरोबर, ठेवलं बरोबर. आतल्या आत लगेच आतल्या आत आळ्या पडतात. हो. तर तुम्ही आता डोळ्यासमोर आहे म्हणजे ते काय. झाले याला. बरं जवळजवळ 2-1 महिने होत आले. हा आम्ही भरलेले हे याच्यामध्ये ताजं शेण भरलेलं. ताजं शेण भरलेले. अरे बा. तर अशा कंडिशन मध्ये तुम्ही हे सगळं पिकवलंय. खाली आज पाहिलं तर पूर्ण ओलाव आहे. अगदी शेवाळ आलेलं आहे. बघा जमिनीला काय आलेली बघा. जमीन शेवाळलेली पूर्ण, म्हणजे गचपानाच्या खाली जमीन शेवाळलेली. अशा कंडिशन मध्ये तुम्ही एवढी सुंदर मेहनत केली, श्रद्धा केली, ठेवली सातत्याने. तुम्ही जरी पोषण 100% नाही दिलं, तुम्हाला जेवढं शक्य तेवढं सातत्याने दिलं. मान्य करतो की पोषण थोडं कमी झालं. तेवढं गेलं असं मला वाटतं. सगळी साईज 250 ग्रॅमच्या पुढे असते. सगळे म्हणजे ते आपण जे समजतो ना का बा साईज कमी वाटते ते तिथं आहे. आपण जिथं 3 किलो द्यायला पाहिजे तिथं आपण फक्त 1200 ग्रॅम दिले. आयरन पीएच बरोबर आहे ना. पण तरी पण मला म्हणजे हे आश्चर्य वाटतं की सातत्य ठेवल्यामुळे बाग 2-3 वर्षापासून SCT वर असल्यामुळे, केमिकल अजिबात न वापरल्यामुळे, त्याच्या जन्मापासूनच त्याला SCT चालू आहे. चांगलं दिलं खायला. चांगलं दिलं खायला, केमिकल नाही दिलं. केमिकल दिलं नाही. त्याच्यामुळे त्याची आज ताकद. आज समजा सॉइल चार्जर बी त्यांचं 100 ml 40 ml 40 लिटर जायला पाहिजे, ते 25 लिटर गेले. परंतु त्यांचं सातत्य गेल्या 2 वर्षापासून असल्यामुळे आज बाग त्यांची अतिशय सुंदर आहे. आपण त्यांचे पेरू पाहिले, त्यांचं शेवगा पाहिला, त्यांचं ऍपल बी खाल्लं, तर एकंदरीत खूप आनंद वाटला. सगळ्या स्त्रियांना, सगळ्या लक्ष्मींना काय सांग, ज्या केमिकल मध्ये होरपळताय सध्या, आजून थकताय, शेती नकोशी वाटते, शेतात जाऊशी नको वाटतंय, त्यांना काय? त्या शेतकरी महिलांसाठी संदेश गेलाच पाहिजे. हा सांगा. वैदिक आल्यानंतर मालाला क्वालिटी आणि खायला चव आली, चमक एकदम. रोग डायरेक्ट नाही गायब झाले. त्याच्या पाठीमागे रोग यायचे, हो. परंतु वैदिक आल्यापासून रोग डायरेक्ट केमिकल फवारायचं पहिले जेवण सुद्धा करत नव्हते. चेहऱ्यावर काय म्हणजे फार एकदम असं वैतागले व्हायचं ना मग फवारल्यावर. केमिकल विषारी ते सगळं भयंकर विषय. त्याला सहन नव्हतं होत. निसर्गाचे आभार माना त्यांना सहन होत. ते आलं तुमच्या संपर्कात आलो आणि चांगल्या मार्गाला लागलो. ज्यांना सहन होतंय ते अजूनही तिथंच आहे. नाही त्यांचं पण फार दिवसाचं ते नाहीये. प्रवास जास्त चालणार नाही, प्रवास जास्त चालणार नाहीये, कारण दवाखाने आणि मेडिकलचं ते मृत्यूच्या जास्त जवळ घेऊन जाईल ना. बघा जर तुम्हाला सहन जरी होत असेल, तुम्हाला ज्यावेळेस ते कळेल तेव्हा तुम्ही मृत्यूच्या फार जवळ गेले असाल. तुम्हाला सहन होत नाही, तुम्ही मृत्यूच्या फार लांब असतानाच सावध झाले. नाही पिकली शेती तर चालेल, पण केमिकल नको. क्या बात आहे. पुढच्या पोरांना जमीन तर सुपीक देऊ. काय वाटतं तुम्हाला? वैदिक मध्ये दरवर्षी जमीन कशी होत जाते? सुपीक, प्रत चांगली वाढत. बरोबर आहे. आणि केमिकल मध्ये नापीक होत जाते. हे फार मोठं यश आहे ना. तुम्ही जे म्हटले काही नाही पिकलं तर जमीन तसं पिकवत जाईल ना. ते कसं आहे सर, हे जे वापरतो ना आपण पूर्णपणे वापरलं ना तर मग त्याचा तरच मजा आहे. रिझल्ट येतो. तुम्ही अर्धवट वापरणार नाही मग त्याचं कळत नाही ना. मग तुम्ही असा विषय येतो. आणि पूर्णपणे वापरायचं म्हटल्यावर वापरायला व्हिडिओ पाहणं किती गरजेचं आहे. व्हिडिओ तर मी म्हणतो मी सतत बघत असतो. आणि ज्या लोकांना याच्यात यायचंय की STC वैदिक नक्की काय, ज्यांना माहित करून घ्यायचंय त्यांनी अवश्य व्हिडिओ बघा. आम्ही बटाटा पिकवला होता तर 5 बॅगा होत्या. त्याला किती जाळी निघाली? 120 जाळी 120 जाळी निघाली. 4 कट्टे लागवडीला 120 जाळी माल निघाली. 120 जाळी माल निघाल सॉइलच्या जीवावर. तुम्ही प्रत्येक गोष्ट अशी सांगू राहिले का? काहीतरी नाही आहे ते. आम्ही प्रत्येक सगळं हातावरच विचारतो. खाली भात लायते ना ते कम्प्लीट पाऊस झाला पण पाणी मका डोक्याच्या वरून, पण तरी काय झालं नाही. पाण्यात मग ते जेवढं पाणी त्याच्या वर कापून घेतली मुरघास बॅग भरली. क्या बात आहे, क्या बात, व्हेरी गुड. मग त्याचे रिझल्ट येतायच 100%.
असं वाटतं फळ कमी दिसतं पण तोडाच्या वेळेस भरपूर निघतं. असं वाटतं पुढच्या वेळेस एवढं झाड निघणार ना पण तरी तेवढंच भरत. हा हे एक गोष्ट झाली. हा 100%. अंदाज येत नाही एवढा. अंदाज नाही. तुम्हाला सांगते वांगी आहे ना तेवढे शेवटपर्यंत तेवढीच वांगी निघत होती, कमी पडले कमीच पडले नाही. असं नाही आमच्या वाड्यामध्ये सगळ्याला विश्वासच बसत नव्हता हा की हा काहीतरी वेडेपणा करतोय. पण काय आमचे लावलंय final की तुम्ही कोण नुसतं चुलताय मी पुतणे माझा तो. बर तुम्ही मुंबईवरून आले रिटर्न आम्ही मुंबई रिटर्न जॉब वगैरे करून हा. बर मग तुम्ही काय म्हटलं यांच्याबद्दल नाही नाही असे लोक म्हण काय? आमच्या वाड्यातले काय? याचं डोकं फिरलंय का आपल्याकडे कुठं डाळिंब डाळिंब पिकणार आहे का हा आणि एक तर अगोदर याच्यावर कर्ज झाले अजून कर्ज करून बसणार हा म्हणजे रिअल कंडिशन. तू आता ते नेमकी स्वतः करतोच fan का? त्यांना पण भीती होती त्याची. ही 2 फायनान्स हजर आहे. क्या बात तर आहे. मग हा. हे पण आता काय याचं थोतांड आहे का काय म्हणजे जर गेला तर लागला किती लागला. खड्ड्यात आपल्याला लागलाय. घेऊन खड्ड्यात जाईल. हो. म्हणजे प्रत्येक जण आता हे म्हणे थोडी एक तर शेती आणि त्याच्यामध्ये काय कर्ज प्रयोग एवढं करतो करून आपण. जर प्रयोग प्रयोग करतो नाही आपण. सक्सेस झाला तर काय करायचं हा जो प्रयोग आहे ना अख्ख्या पटत नाही ना कुठं काय पुढेच हो, नाही पण ना. अख्ख्या गावापैकी आम्हीच आहे काय हे प्रयोगशील शेतकरी हा. असंच म्हणतात. म्हणजे त्याने ऑर्गॅनिक करायला मध्ये ना पाहिजे. प्रगती केल्याशिवाय. सुरुवातच प्रयोगशील केली. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने यश मिळवून देणार तंत्रज्ञान हे शेती Yes. हा सुरुवातच नाही करून तर दिली. ते जर नसेल तर प्रयोगशील शेतकरी प्रयोग करत करत संपून जातो. हे पाण्यामुळं पावसाचं पाणी जाऊन येत असले हो खूप पाऊस. किती पाऊस आहे बघ खाली मुळ्या उळ्या पडलेल्या हे बघ इथं बघ ढासळलंय पाय पूर्ण पाणी. ही मका पेरली होती का हो मका पेरलेली ती एखादी आधी का बरं दिसते आणि वाळली कशी काय ती ताकदच नाही राहिली तुम्ही. सतत युरियाचा वापर कोणाचं आहे? भावाचं म्हणजे आपलं नाही नाही आपलं नाही आपलं म्हणजे इथे नाही. युरिया आणि केमिकल वापरून ती पण नापिकच झाली नापीक झाली. काही यायचं बंद झालं बंद झालं ते काय दिसतंय ना. कारण आज आपण ज्या ठिकाणी ज्या वातावरणामध्ये उभे आहोत त्या आजूबाजूला सगळ्या डोंगर रांगा आहेत. हो या सह्याद्री डोंगर रांगामध्ये सह्याद्रीच्या आणि पूर्णपणे घनदाट जंगल आहे. हा जो परिसर आहे हा इकडनं म्हणजे वरती जर चढलो तर घाटावर आपण म्हणतो हरिश्चंद्रगड जवळ आहे. हरिश्चंद्रगड एकदम इथून किती आहे 20-25 किलोमीटरचा पायथा आहे. 20-25 किलोमीटर वरती हरिश्चंद्रगड आहे आणि त्याच डोंगर रांगाच्या खाली पायथ्याशी हे गाव आहे. आणि त्या गावामध्ये एक अद्भुत गोष्ट आणि घडून आणली आहे आमच्या शेतकरी मित्रांनी. आपण त्यांची ओळख करून घेऊ. सर नमस्कार, मी गोविंद मधुकर साबळे, कंपोस्ट आंबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. त्यांच्यासोबत त्यांच्या मिसेस आहेत. नमस्कार, शैला गोविंद साबळे. आपण पहिले गोष्ट महत्वाची की 4-5 वर्षापूर्वी मला वाटतं मी आलो होतो पोपट सरांच्या इथे. हो. डाळिंब होतं तेव्हा. हो तर तेव्हाच मला फार आश्चर्य वाटलं होतं. पण तेव्हा तर थोडंसं समजा पाऊस सुरू झाला होता. हो आम्ही थोडंसं त्याच्या अर्ली आलो होतो. आणि आज तुमचा हा या ठिकाणी बाग आहे म्हणजे जिथं भात खाचर आहे खाली सगळं भाताची शेती आहे आमची. भाताची शेती. हो पावसाळ्यात भाताच्या शेतीच्या भागामध्ये डाळिंब म्हणजे असंभव गोष्ट आहे. असंभव म्हणजे ते करतानाच असं सुरुवातीला म्हणजे जे लोक संपर्कात होते ते म्हणे कशाला लावतो, बरोबर ते आहे. येणारच नाही त्यांचं ते. बरोबरच आहे ना हा का बाबा इथं त्याचं वातावरण नाही ना अनुकूल. पैसे वेस्ट जातील तुझे म्हणजे बरोबर आहे. बाग येणारच नाही. त्यात तुम्ही व्हरायटी कोणती निवडली नाजूक. हा हा आता ही थोडी आरली येते म्हणून ती घेतली आपण. बरोबर आहे. हा परंतु फार नाजूक असते ही, सेन्सिटिव्ह असते खूप ही व्हरायटी. हो खूप सेन्सिटिव्ह. डाग वगैरे या गोष्टींना फार पटकन म्हणजे कारण तिचे सेटिंग जास्त होतं ना. सेटिंग जास्त. आणि या व्हरायटीला शक्यतो बाहेर जास्त सेटिंग होतं शेंड्याला वगैरे असं बाहेर. हो. खाली आतमध्ये कॅनोपीच्या आतमध्ये सेटिंग नाही होत जसं आपण इथं बघतोय. आतमध्ये सेटिंग आहे सगळं. हो मध्ये बंचेस सगळं सेटिंग आहे ना. हे बघा आतमध्ये आणि शेंडेवरती आहे. शेंडेवर सगळ्यात मध्ये तुम्ही जर खाली बसले इथं खाली बघा खोळा सेटिंग आहे खाली पूर्ण भगव्यासारखी सेटिंग. भगव्यासारखं सेटिंग झालं. हो तुमचा अनुभव इथे कसा. आणि त्याच्यामध्ये जादू अशी आहे की आपण जे वैदिक याच्यासाठी दिलेलं आहे, हं, वैदिकचं सर्वच जे प्रॉडक्ट आहेत, RNPH हा, आहे, हा. इन्स्टंट चार्जर आहे, बरोबर. ते टप्प्याटप्प्याने जसं शेड्यूल आहे शेड्यूल प्रमाणे याचा वापर केला. हा, हा. आणि ते वापरत असताना एक एक गोष्ट लक्षात यायला लागली की हे झाड भक्कम होते. बर जिथं रसायनांमध्ये जर ही प्रॅक्टिस जर रसायनांमध्ये असती ते तर शक्य आज इथं काहीच बघायला नसतं भेटलं. नाही ते पूर्ण लाल काळं पडून गेलं असतं. हो, लाल किंवा हे काळं फळं सुद्धा पूर्ण काळे पडून गेले जरी आले असते तरी. जरी हा. आणि मग सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे वैदिक, या वैदिकनंच हा बाग आज दिसतोय आपल्याला.
हा आम्ही येताना तुमचे सगळे ते तोरण पाहिले पुढ्यांचे, हा तुम्ही ते पत्रिकांप्रमाणे लावून ठेवले ते हा ते वापरल्यानंतर जपून ठेवले, कारण ती आठवण राहते की यांनी याच्यामुळे आलेले हे लग्नाला यांनी शुभ या बोलवलं. पत्रिकामध्ये. हा किती वर्ष झाले बाग तुमचा? हा बाग 3 वर्षाचा झालाय. 3 वर्ष झाले. हा, का लोक म्हणत होते 1च वर्षात धरायला पाहिजे, हा पण कुठली गोष्ट अशी आहे की निसर्गाने त्याला जो कालावधी दिलेला आहे, matured व्हायला. मॅच्युअर्ड व्हायला, त्यानंतर झाडं माझी पूर्ण अजून चालतील. आणि ते जर मी 1 वर्षात पकडले असते, फळ आलंही असतं, हा. पैसे पण झाले असते, पण झाडामध्ये जी ताकद आहे, ताकद हा, प्रतिकार शक्ती यायला पाहिजे होती. हा ती ती आज नसते. आहे. हा. तर साधारणतः तुम्हाला हा सगळा प्रवास करताना याच्या पूर्वी काही असं धाडस तुमच्यामध्ये गॅरंटी होती का बाबा वैदिकची काही ताकद आहे? हा मी याच्यापूर्वी वापरलं होतं काही पिकांसाठी, म्हणजे टोमॅटोला आणि वांग्यांसाठी. वांग्याबद्दल तिचा अनुभव चांगला आहे. चांगला आहे सांगा. अनुभव. म्हणजे फळ जरी बारीक असलं, वजनाला बी भरपूर चांगलं, क्वालिटी बी चांगली. वांग्याचं वांग्याची कोणतीही व्हरायटी घ्या, म्हणजे टोमॅटो घ्या, काही घ्या, पण वजन आहे ना त्याचं भरपूर असतं बघ. कधीपासून तुम्ही वापरताय? हे आम्ही जवळजवळ 5 एकर झालेच नाही का? हा. म्हणजे एस सिटी पासून वापरताय सुरुवातीपासून आणि आता वैदिक कंटिन्यू वापर. जसं लॉन्च झालं तसं वैदिक पण वापर केमिकल नाही, फार बंद करून टाकलं. बंद करून टाकलं. थोडंफार मधून एखादा फवारा बुरशीनाशक आहे. नाही अहो. भीतीपोटी नाही नाही, भीती राहिलीच नाही मुळात. निवांत झोपता येते. नाहीतर आमचे वडगाव पट्ट्यामधले बागायतदार आहेत, डाळिंब बागायतदार नातेवाईक आहेत, हा हा ते पाऊस आला का फोन करून सांगतात हा. आज फवारा घ्या एखादा बुरशीनाशकाचा. पाहुणे हो, पाहुणे सांगतात, नाही तर बघा जाईल हातचा. म्हणजे बाग इथं काळजी पाहुणे तिकडे. हा, पाहुण्याला काय, कारण ते ऑलरेडी खूप दिवसापासून आहेत आणि बरोबर. त्यांनी बागा संपवल्यात, बागा राहिल्याच नाही त्यांच्याकडे. त्यांच्याकडच्या बागा संपवल्या हा आणि सल्ला हा, नाही पाहुण्याला देताय त्यांना काळजीपोटी देतात. त्यांना वाटतं आपल्या गेल्या यांची नको जायला. हा, जायला नको, हा. पण त्यानं पण ते त्यांचे सल्ले वापरल्यावर त्यांच्यासारखे आपल्या पण जातील. नाही आता त्यांच्या कसं लक्षात येते आहे, ती. नाही आम्ही ना पहिल्याच वर्षी धरलंय ना, आता थोडा आम्हाला बी अनुभव थोडा कमी. सगळेच जण सल्ला देणारच हा असं आणि ऐकायचं राहतं ते सगळ्यांचं ऐकावंच लागतं. ऐकून, पण वैदिकवर फुल म्हणजे फुल असं कॉन्फिडन्स आला. कोणती कोणती पिकं केलेली होती वैदिकवर हिच्या अगोदर? टोमॅटो आणि वांगी गेले. टोमॅटो मागे केले होते, वजन चांगलं भरलं. रोगराईचा काय अनुभव होता? टोमॅटोवर आळी फार येते किंवा नागाळी माल येते, एकदम कडक असतो, म्हणजे आळी पण त्याला हे नाही करू शकत. टोचू नाही शकत. हा. टोमॅटो साईज इतकी झाली सर का मार्केटला घेतलं नाही ते. काय मी विश्व मधून आणलं होतं, विश्व आयटी फोन केला, हा. म्हणलं तुम्ही मला म्हणजे विरगावच्या नर्सरीमधून. बर तर म्हटलं 300 ग्रॅमचं टोमॅटो झाले, आणि व्यापारी म्हणतो का ते चालणार नाही आम्हाला, पावसाळ्याचं एक टोमॅटो कोण खाणार आहे? बर 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 याला काहीतरी माझी सोय लावा म्हटलं, आता इतके पैसे गेले ते म्हणे असं नाही होणार, भरपूर प्लॉट केलेत अकोले तालुक्यात आहे, संगमनेर मध्ये, आमचा पूर्ण भारतात रोपं जातात. बर बर अशी काही कंप्लेंट आली नाही का 300 ग्रॅमचं टोमॅटो होते आणि तुमच्या कसं झालं? कस काय झालं? पण त्यांना आता हे नाही सांगितलं आम्ही वैदिक वापरली. बर 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 म्हणजे त्यांनी पूर्ण क्षमतेने वाढ झाली त्या. पूर्ण क्षमतेनं वाढ होते आणि ते निसर्गासोबत काम करते, त्याच्यामुळे दिसतं नाही इथं. अहो हा चमत्कार ना, अक्षरशः आता आताच पाऊस येऊन गेला, बरोबर आहे ना, म्हणजे झाडं ओलेच आहेत. दिवसातून किती पाळा येतात इथं? तरी सकाळी 6 पासून जरी मोजल्या हा तरी 30-35 पाळी येऊन जाते. सारखं चालूच राहतं मधून मधून. चालू आणि पाऊस तर सारखा चालूच. चालू. आता पाऊस कधी सुरू झाला तुमच्याकडे? पाऊस तसा मे पासून आहे, उन्हाळी जे मे ते जून वळीव गेला. वळीव किती दिवस चालली इथं? वळीव दर आठवड्याला होतात इकडे. हो, त्याच्यानंतर पुन्हा आपला मोसमी पाऊस चालू झाला. मोसमी वरचा तो बी पाऊस रेग्युलर चालू आहे. तो रेग्युलर चालू आहे. आता एवढे दिवस सारखं जर ओला असते खाली तर तुम्हाला काय अडतं? ते सर, एवढं दिवस सारखं ओलं राहिलं डाळिंबात तर काय होत? अवघड आहे. मग काय होते परिणाम, काय होते? काळे पडतात ना, पूर्ण डाग येतात त्याच्यावर. डाग येतात. सर मुळीच म्हणजे कुणी डाळिंब शक्यच नाहीये त्याच्यामध्ये. तेव्हा वैदिक नव्हतं ना, त्याच्यामुळे बाग काढून टाकले. हा म्हणजे त्यांनी काउंट टाकली. तेव्हा आपण वैदिक जर असत तर मग ते त्यांचे पण फळ आपल्याला वाचवता आले असते. वाचवता आले. आता याची साईज पण इथं कमीत कमी 200 ग्रॅमच्या आसपास साईज झाली याची. आता 4-4 महिन्याचा भाग झालाय. म्हणजे तसा विचार केला तर अजून याला 1 महिना कम्प्लीट बाकी आहे. हो, महिन्यामध्ये अजून चांगला फुगलतो. चांगला फुगल. म्हणजे आता याला तुम्हाला फुगवण्यासाठी ना सगळ्यात सोपा मार्ग काय काय? साईज चार्जर, क्वालिटी चार्जर आणि इन्स्टंट चार्जर आणि एनर्जी बुस्टर, हे 4 कंटेंट तुम्हाला फुगवायला मदत करणार. मग तुम्ही साईज चार्जर जे आहे ते आणि क्वालिटी चार्जर याचं ड्रिंचिंग करा.
आणि इन्स्टंट चार्जर एनर्जी बुस्टरचा स्प्रे घ्या. स्प्रे. तुम्ही जेवढं याचं रिपिटेशन करा. सर आता याला महिना झालाय स्प्रे नाही घेता आला. अच्छा, स्प्रे इन्स्टंट चार्जरचा का घ्या, इन्स्टंट चार्जर खालून देता येत नाही ना, हा म्हणून त्याचा स्प्रे घ्या. चालेल. बाकी दुसरं काहीच नाही. कारण इन्स्टंट चार्जर काय करतं, पानातून थेट फळामध्ये घुसतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते वापरा वरून. आणि साईज आणि क्वालिटी मात्र वरून तुम्हाला द्यायची काही गरज नाही. फक्त ड्रेंचिंग करता दर हप्त्याला एकदा करायची. हप्त्यातून एकदा. हा, तुम्हाला साईज मध्ये चांगला त्याचा रिझल्ट मिळेल. आता जे आपलं लॉन्च झाले त्रिदेव SSM हा ते तर तुम्हाला टाकलं पाहिजे. तुम्ही टाकलं नाही का अजून? हा नाही टाकायचं ते. टाकून पाऊस द्या. उघड ते नाही. टाकून द्या, म्हणजे काय वेळ तुम्हाला पावसामध्ये सुद्धा तुमचं काम चालू राहील. हो तुम्हाला डोक्यात ताप नाही राहणार. ते एक चांगलं उत्पादन आता तुम्ही एकदम आणलंय. चांगलं. तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये आता बेसल डोस टाकून किती दिवस झाले? आता जवळपास 2 महिने झाले. म्हणजे पहिला बेसल डोस कधी टाकला होता तुम्ही? पहिला सुरुवातीला पानगळ झाली त्यावेळेस भरला होता. पानगळ झाली तेव्हा कधी? फेब्रुवारीला. हो फेब्रुवारी. किती किलोचा भरला? तो 2.5 किलो भरला होता. 2.5 किलो. आर्यन पेज किती दिलं होतं त्यावेळेस? 600 ग्रॅम. हा 2 पुढे. किती झाड आहे हे? 400 झाड आहे, पण काही झाड पावसामुळे तरी पण 300 आहे. 3 जरी धरले मग तुम्ही 3 किलो घ्यायला पाहिजे होते. एवढं कमी घेतलं तुम्ही? हा थोडस आर्थिक विवंचनेमुळे बी कमी झाला तो. आता पैसे झाल्यावर डबल करून टाकू. जास्त बरं होईल. मग आता त्याला काय पर्याय नाही सर. सगळं मित्रांच्या सहकार्याने उभा आहे हा भाग. माझा एकट्याचा नाही, अरे बापरे. आमच्या पाठीशी त्या आहे. मित्रांसाठी पहिले टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन. कारण पाठी राखीत पाठीलाच उभे. हा बर 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 बर. म्हणजे आर्थिक पाठबळ सुद्धा मित्रांनी दिले. हो हो त्या परिस्थितीमध्ये तुम्ही उन्हाळ्यात हा वाचवलाय. हो. तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे यावर्षी मे काय होता? मार्च इतकं भयानक ऊन होतं. मी म्हटलं बागाचं एकही फळ राहते का तुम्हाला नाही. वाटलं होतं का? नाही म्हणजे पण मग शेततळ केलं ना. तरी पण मग शेतकरी तरी काय करणार? हिट असल्यावर काय करू शकतो? उष्णतेसाठी तसं खूपच टफ होत. अशा कंडिशन मध्ये वैदिकच्या याच्यामुळे सपोर्ट भेटला. वैदिकनं 100% बाग उभा आहे. नाहीतर शक्य हिट मध्ये शक्य किती पण पाणी द्या अशा कंडिशन मध्ये. काही मला सांगा, तुम्ही पाणी किती देणार एकदा? का दिवसभर पाणी देत राहणार त्याला? नाही देणार. ते पाणी त्या पाण्यावरती दिवसभर हिटवर कसं जगणार? नाही आता जसं की ताण लागलं, पाण्याची गरज आहे, पण पोट भरायला जेवण पण घ्यावं लागेल. ते नाही, वरून ज्या आपण झळाया ज्या म्हणतो आपण, तुमच्या पोटामध्ये किती पाणी असू द्या, पण तुम्ही जर चुलीच्या पुढे उभे राहिले, ते चुलांगणाच्या पुढे त्याच्या आई लागायला लागली लागणार. किंवा तुम्ही साधी सिंपल उदाहरण घ्या, दुपारी 12 वाजता उन्हामध्ये तुम्ही उभे राहिले, अशा वेळेस किती पाणी असू द्या पोटामध्ये, ते चक्कर येऊन पडणार पडणार 100%. बाहेरच्या हिटचा परिणाम होतो ना. हो. अशा हिटमध्ये तुमची कॅनॉपी टिकली, तेच मला मोठं आश्चर्य वाटतंय. म्हणजे जे पाहताय आता त्यांना कॅनॉपी वगैरे आता दिसते, पण ज्या वेळेस ऊन होतं त्यावेळेस काय कंडिशन होती? उन्हामध्ये सुद्धा आहे ना सर, कॅनॉपीला तुमचं जे आहे ना अजिबातही काही डिस्टर्ब नाही झाले. झाड काहीच वाटलं? झाड डिस्टर्ब का नाही झालं? का त्याला ते वैदिकची ताकद मिळत होती. आम्ही बागात यायचं ना, आम्हाला उलट भारी वाटायचं, थंड वाटते बाकीच्या पेक्षा. आम्हाला म्हणजे म्हणजे बाहेर जर ऊन लागत असेल इथं दुपारच्या 12-1 तुम्ही बागात फिरा, एकदम थंड वाटणार. अरे बापरे. आणि हाच खरा मिरॅकल आहे त्याच्यामध्ये. किती बेसल डोस झाली आतापर्यंत? 2च झाली. 2च झाली. हो. दुसरा किती टाकला? तो पण 2.5 किलो टाकला. आणि हे पण 2 हा 2 पाकिट. आता निलेश सर आहेत आमचे मार्गदर्शक, त्यांनी काही थोडं सांभाळून घेतले आम्हाला. गरिबीत कार्यक्रम ते म्हणले थोडं वाढवा, म्हणलं नाही आता एवढंच बजेट आहे. थोडक्यात गरिबीत कार्यक्रम चालू. गरिबीत कार्यक्रम, गरिबीचं लग्न आहे थोडक्यात. आणि मग आणखीन अवघड आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर एवढं कमी टाकलेले तरी जर एवढी कंडिशन आहे तर मग खूपच चांगले आहे. हा खूप चांगलं. कारण याला 3-3 किलो द्यायचा आहे. आम्ही खूप समाधानी आहोत एवढ्यावर. पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही बाग धरू ते 2.5चं 5 होईल. म्हणजे झाडाचं तुम्ही पूर्ण पोट नाही भरलेलं नाही तरी पण त्यांनी तुम्हाला साथ दिली. साथ दिलेली. क्षेत्र किती आता इथं? हे 20 गुंठे आणि पूर्ण क्षेत्र बाकीचं कशात आहे माता? भात आहे. बर. जनावरांचा चारा आहे. बर. जनावर किती आहे? जनावर 11 आहेत. 11 जनावर. लहान मोठी 11. म्हणजे तुमचं जे डाळिंब शेतीच्या संदर्भामध्ये तुमचं काय असं काही अनुकूल वातावरण नाहीच आहे? काही नाही. घरची परिस्थिती पण नाही तशी? घरची परिस्थिती तशी नाही. बाग कराय म्हणजे रोपं आणण्यापासूनच कर्जावर आहे सगळं. बापरे. आता हे पहिलं फळ? पहिलंच फळ. बर. म्हणजे एकंदरीत तुम्ही सेटिंगच्या काळामध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता हो का? ते पक्षी लाईव्ह पक्षीची पिल्ल होती. हा खूप सारे घरटे आहेत भागामध्ये. त्यांनी अंडे दिले, नंतर त्यांचं जनरेशन पुढं आलं. तेच आता ते आळ्यांचं नियंत्रण करतात. त्याच्यासाठी वेगळा फॉर्म आहे, ते तुमचे पैसे वाचतात. म्हणजे तुम्हाला या बागेमध्ये
आजूबाजूच्या झाडांवर घरटे नाही, पण या बागेत पहिले पक्ष्यांनी घरटे त्यांना शेप वाटलं सर ते राहायला, कारण कुठला केमिकलचा असा दुर्गंध नाही, काहीच नाही. किंवा ती आळे खाल्ल्यानंतर त्यांच्या जीविताला काही धोका झाला धोका नाही. नाही. हा. अरे वा. आणि ते जर केमिकल असतं, ती आळे मेलेली खाल्ली असते, ती मेले असते, तर ते घरटे धोका होता. माणसापेक्षा हुशार आहे ती. जनावर ते पक्षी कुठं वगैरे कुठं राहायचं, कुठं घर बांधायचं त्यांना सगळं माहिती. सगळं माहिती. निसर्गाने तेवढी बुद्धी त्यांना दिली. माणसाला त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी होती, हो. पण त्याने अति हुशारी करून ती खराब करून टाकली. माणसाने तर लईच हुशारी केली. म्हणजे ही जी चिवचिवाट आहे सगळी ही कशी आहे बघा ना तुम्ही याच्याकडे. हा, हे जे फळ आहे असं वाटतंय कोणतरी थिनिंग केलंय याच. हो. म्हणजे लागल्यानंतर तुम्ही याला असे मधले मधले फळ तोडून टाकले असं वाटतंय, परंतु सेटिंगच असं झालं नाही याचं. सेटिंगच असं आहे. म्हणजे हे पण झाडांची क्वालिटी, कॅनॉपी. आता जर कॅनॉपी आहे ना खाली तर फळ चांगलं होणार तुमची साईज, हे नक्की आहे किंमत. तर हे जे फळधार नाही तुमचं, ही वरूनच पाहिली आपण एक सारखी दिसते अशी सुंदर. तर सेटिंगच्या काळामध्ये तुम्हाला असं काही या झाडाला पाहिलं तुम्ही किती करता. एकदा पाळ आलं हा. का पाणी व्हायला सुरुवात होत, आणि हा. जमीन भुसभुशीत असल्यामुळे पाणी लगेच सॉक होतं ते. तर याला साईज होण्यासाठी पण समस्या वाटत नाही, कारण काही काही फळं मोठी झाली म्हणजे बाकीचे पण त्या लेवलपर्यंत येतील. जातील. तर साधारणतः याला मग हे सोडून सॉइल चार्जर किती गेला असेल. त्याला सॉइल चार्जर साधारण 25 लिटर गेले. 25 लिटर गेलं. हो, किती टोटल झाडांना सुरुवातीपासून. हो. मग माझ्या हिशोबाने त्याला आतापर्यंत सॉइल चार्जर कमीत कमी 40 लिटर जायला पाहिजे. किती, कारण एका झाडाला 100 ml तरी जायला पाहिजे. हो, जायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जर याच्यामध्ये सॉइल चार्जर अजून जर गेलं असतं, तुमची जर काडी जर पाहिली तुम्ही बारीक पहा इथे बघा, तुमची काडी किती चोपडी आहे बघा, त्या खोडाला सुद्धा काटे म्हणजे हे बघा आहे का, म्हणजे काडी चोपडी तुमची. आणि तुमच्या भाताच्या क्षेत्रामध्ये नायट्रोजन लेवल नेहमी हाय राहते. हो. तुमच्या भागामध्ये गवत जादा का बरं येतं. नायट्रोजन जास्त. गवत जास्त येण्याचं कारण भात जास्त का बरं येतो. भात हे गवतच आहे ना. हो. गवताला वरती एक लोंबी येत असते ना, म्हणजे ते त्या सर्वांचा प्रवर्ग एकच आहे, त्याला स्पेसिस म्हणतो आम्ही. बरोबर. त्या सगळ्यांचे प्रवर्ग एकच आहे. हे गवत असो, तसं या गवतांना पण लोंब येते बा. हे आहे की नाही. आता हे जे आहे आपली नागली अशीच राहते ना. नागली बरोबर आहे की नाही. म्हणजे नागलीच्या वर्गामधलं हे तण आहे. हा, याला नागलीच गवत म्हणतात. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे नागलीच आहे. काही भातासारखं निघतं, म्हणजे काही गव्हासारखं आहे. मग हे जे लोंबे येणार आहेत तसे गवत इथे जास्त येतात. अशा कंडिशन मध्ये फळबाग पिकवणं सोपं नाही आहे. का बरं नाही, कारण इथं नायट्रोजन रेशो जास्त राहतो, कार्बन रेशो कमी राहतो. आता तुमच्याकडे हे जे तुम्हाला समजा काही भागामध्ये तुम्हाला जास्त दिसतंय की कॅनॉपीच्या बाबतीमध्ये शेंडा तुम्हाला दिसतो बघा तिकडं. हो. शेंडा किती 3-3, 4-4 निघाले की नाही. म्हणजे ह्याच्यावरती पण आहे बा, शेंड्याला फुटवे किती निघाले, 3-3, 4-4 असे फुटवे जास्त निघाले. याचं कारण काय, नायट्रोजन लेवल तुमच्याकडे जादा आहे ना, तरी पण एवढी नायट्रोजन लेवल दाबून ठेवली वैदिकने. हे वैशिष्ट्य मला जास्त विशेष वाटतं. त्याच्यात सॉइल चार्जर जे लिक्विड आहे त्याची कमाल आहे, शेंडा येऊ देत नाही जास्त. बरोबर आहे. पूर्ण उन्हाळ्यात बाग पूर्ण उघडा होता. शिलाजीत आहे ना, त्याच्यामुळे मला वाटतं शेंडा नाही. शिलाजीत तुम्ही कधी दिली होती. शिलाजीच्या 2 ट्रीटमेंट झाल्या. काय काय दिलं होतं त्याच्यामध्ये. शिलाजीत मध्ये सॉइल चार्जर व RNPH भिजत घातलं होतं. किती किती पुढे घेतले, किती लिटर घेतलं. ते 600 ग्रॅम घेतलं होतं. 5 लिटर मध्ये इक्वल भिजवलं. वेगवेगळं भेद घ्या. हो, 4 बादल्यांमध्ये. LSQ आणि RNPH हे तुम्ही 2 वेळेस वेगवेगळं भिजत घालून किती दिवस भिजत घातलं होतं. ते 3-3 दिवस ठेवलं होतं. अच्छा, थोडं जास्त दिवस ठेवता. आणखी फवारायची गाई होती, म्हणलं फवारून घ्यायचं. त्याच्यामुळे मग 3 दिवस भिजवलं. आता आणि टाकून रिझल्ट तुम्हाला काय वाटतंय की हे शेंडा दबून राहिला. तुम्ही काहीतरी मल्चिंग केलंय 5. हा, हे 5टाचं केलं. पण ते आता इतकं काही पॉसिबल नाही वर जाऊन ते कापून आणून घालणं. पण मग त्यांनी मला केलं होतं, म्हणे करा असं. तुम्हाला वरून तुम्ही काय टाकलं आता. हे याच आहे ते गायांची जी सरकी असते ना, वेस्टेज, ते टाकून दिले त्याच्यावर. नाही टाकायचं असं. नाही गायांचं काहीच नाही टाकायचं. त्याचं कारण सांगतो. गायांचं जर टाकलं ना तुम्ही शेंडी पिवळी निघाली ना, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन अमोनिया असतो जास्त लेवलला. हो, अमोनिया हाय लेवलला असतो. अमोनिया जर वाढला तर मग आपल्या याच्यामधला CN रेशो बिघडतो. म्हणून जनावर कुठंतरी असं तरी पण नाही टाकायचं. नाही टाकलं. तुम्हाला टाकायचं. हे गोअमृत आणलं ना तुम्ही, किती 1 नंबर पाहिलं ना तुम्ही. जे गोअमृत आहे याची एवढी ताकद आहे. तुम्ही जर ती जर भाताला टाकलं ना सर, तर खतरनाक रिझल्ट भाताला. जे इकडे जरा उतारे खाली, म्हणजे इकडे भर जादा आहे,
पूर्ण उतार आणि इकडं उथळे जरा. उथळे. तर जेवढं आपण खाली चाललोय तिथं तेवढं माती त्याला खाली जास्त मिळाली. हो हो, खोली जास्त. तेवढा साईज आणि संख्या जास्त. आता याच्यावरती सरासरी संख्या 150च्या पुढे, बरोबर ना? 150 200. सो तुम्ही जे शेण पाहिलं मागाशी गोअमृत म्हणतो त्याला, यांना जे गोअमृत म्हणतात त्याला, ते म्हणतात मिल्कचा चमत्कार आहे. काय तुमचं ऑब्झर्वेशन, तुम्ही तुमच्या घरी पण गाय आहे, तुमच्या घरी पण शेणखत आहे किंवा शेण आहे, तर तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला काय वाटतं हे सगळं पाहिलं? अगोदरच ओतलेलं होतं ते ठीक होतं एक वेळेस, पण आता जे ताजं ओतलं आपण खाल्ली ते स्पर्श केल्यावर ते सगळं खोलल्यावर तुम्हाला काय अपेक्षा होती, काय घडलं? म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना चिकटपणा, हा तो याच्यामध्ये नव्हताच बिलकुल. दुसरी गोष्ट आळ्या पडल्या पाहिजे. याच्या अगोदर आपण आळ्या वगैरे काहीच नाही याच्यामध्ये. एवढं दिवस बंद पडलं होतं, हवा बंद म्हणलं पडायला पाहिजे होते. पडायला पाहिजे. शेण तर ताजं दिसतंय दिसताना, बरोबर आहे. दिसताना शेण हिरवगार दिसतंय, परंतु त्या हिरव्यागार शेणावर कुठलाही दुष्परिणाम नाही. म्हणजे ज्याला आपण डिकम्पोजिंग म्हणतो किंवा ज्याला आपण त्याचं रस्टिंग म्हणतो, डिकेइंग म्हणतो, म्हणजे कुजणं सडणं, यापैकी दुसरी दोन्ही पण क्रिया नाही घडली. नाही ते ॲज इट इज. बरोबर. आणि त्यातलं हे जे स्पंज सारखं हा न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याची चांगली, कारण जर त्याचा दुर्गंध येत नाहीये म्हणजे त्याची आरोग्य चांगलंच आहे. शेणाचा दुर्गंध येत नाही म्हटल्यावर म्हणजे तुम्ही काय केलं. आणि मोठं यश मिळालं, छोटं नाही सर. जे तज्ञ लोकांना जमत नाही, म्हणजे मी पण थोडंसं जरा डाऊटफुल आहे की बा या भागामध्ये अशा क्लायमेट कंडिशन मध्ये, जसं हे नॅचरली नाही आलेलं, तुम्ही पानगळ केली याची. हिमाचल प्रदेशमध्ये येतं, तिकडं पण अशीच क्लायमेट कंडिशन आहे, पण तिकडे नॅचरली पानगळ होते, ते लोक पानगळ करत नाही. इथे तुम्ही पानगळ केली तुमच्या मर्जीनुसार, तरी पण झाड टिकलंय, हे विशेष आहे ना. झाडांनी या वातावरणाशी स्वतःला डबल पानगळी. पहिल्यांदा दिवाळीमध्ये म्हणजे ऑक्टोबर मध्ये ना धुक्यामुळे ते जमलं नाही. अच्छा, मग ते थांबून घेतलं. पाऊस झाला ना, बाग लीक झाला. मग परत पानगळ केली डबल फेब्रुवारी मध्ये, थोडं थांबून. हे ताण नव्हता बसला नाही, धुक्यामुळं खूपच धुकं. ओलावा जास्त राहतो तुमच्या होणार. इथं डोंगराच्या ना सगळा समजा, आणि एवढी झाडी आहे म्हणल्यावर तुमच्यामध्ये ह्युमिडिटी असणारच. खूप. आता हे झाड जे असं हे काय झालं माहिती का, हे असं होण्याचं कारण म्हणजे त्याला खाली काहीतरी टपरा लागलाय खाली. नाही, टपरा नाही, ते काय झालं, पाऊस होता ना, पावसाने झाडं हालून त्याच्यामुळे मी तेच म्हणतो ना, मी खालून त्याला टपरा लागल्यामुळे उथळमुळे त्याच्या उथळमुळे इतरांपेक्षा त्याच्या खोलमुळे गेल्या नाही, ते वाळून गेलं होतं, परत फुटले. वैदिक मुळे परत त्याला जीव आला. म्हणजे पूर्ण वाळून गेलं. निलेश सर म्हणे याला काहीच ठेवू नका, फळ तोडून टाका, आणि म्हणजे मग झाड पुढच्या वेळेस तुम्हाला भरपूर फळ देईल. हे पहा ना, हे बा साईज पण झाली की नाही. हा खाली साईज पाहिजे, हो खाली साईज पाहिजे केवढी झाली, हे पाहिजे. हा नाही का, ते सगळं नाही अजून आहे ना. हा संपून चाललंय ते. हा तिथे एक झाड आहे काय, 3 झाड. बरं 3 झाड आहे का. ओके, बाहेर लागले. वा, अरे बापरे, यश शेंगा पाहिले का. हेच दाखवायचं होतं. त्याला काय नाही, थोडासा. आता मला सांगा, इथं गचपण एवढं आहे बघा, फळ किती भारी आहे. हो, हे फळ पाहिले का, हे बघा बघा, शेवगाची झाड आहे, शेवगाची झाड. मित्र तुमच्या अख्ख्या वावरात लावा तुम्ही. हे बा या फळांची लांबी जादा आहे पा, हे बा देठ पाहायचं, देठ जास्त जागा आहे, वाढा आहे. याच्या तुम्ही इथं मागं सगळे फळं पाहिले, याचं फळ बघा लांबकुळ आहे बघा, आहे का, स्पेस आहे त्याला. स्पेस आहे, म्हणजे सगळ्यांनाच आहे बघा. हे बघा याच्यात देठ आहे बघा, आहे का देठ, याला देठ, हे बघा देठ आहे. म्हणजे याच्या जीवनामध्ये म्हणजे शायनिंग पण जास्त आहे बा, कलर जबरदस्त. म्हणजे याच्याबरोबर सहजीवन करतं ते शेवग्याबरोबर. आणि त्याला यावेळेस शेंगा नसतात, तुम्ही शेंगा टिकत नाही पावसामध्ये. का हो इकडे या. प्रत्येकाला सेटिंग झाली हा पावसामुळे. हे असं हा हार्डनेस किती. चांगली खाऊन पा बघ, चांगलं आहे. टेस्ट घ्या, टेस्ट. शेंगा, हा शेंगा पा शेंगाच्या बरोबर तोडले का नाही हो. व्हरायटी कोणती. नाही किती शेंगा आले, जबरदस्त शेंगा आले. हे साईज बघा, हे बघा, हे विशेष आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सुपर भगव्यामध्ये हे बघायला मिळत नाही, जे इथं बघायला मिळालं म्हणजे ही साईज मोठी होणार. असं हे त्याचं लक्षण आहे. देठ जेव्हा तुमचं लांबेल ना, तेवढं तुमचं सेटिंग लांब फळ जास्त मोठं होतं.
बघा याला वजन पाहतो ती 200-250 ग्रॅम वजन, एवढंच फळ आहे तरी. म्हणजे आतून गर भरलेलं आहे पूर्ण या झाडाला. पूर्ण भरले. हे माल बघा याला, हे बघा हे मध्ये पाहायचं हे आलं बघा. त्याची तुम्ही डोकं काढते पाहते मध्ये माल पहा सर, मध्ये घुसा पूर्ण झाड भरलेलं आहे. वरून साईज पाहायला बा, ही साईज पहा. आणि वरून ते माल वरती साईज पाहते शेंड्याला. इकडे खाली पहा, हे पहा हे पहा हे पहा जबरदस्त. हे साईज पाहिजे बघा. हे नारळ बघा, नारळ साईज बघा, हे बघा कॉपरेट मध्ये. हा तिकडे बघा साईज, हे बघा मुळी पहा. परत परिचय द्या. गोविंद मधुकर साबळे, मुक्काम पोस्ट आंबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नमस्कार, शशांक सदाशिव आरोटे, मोबाईल नंबर 9623543583. आपलं माहिती केंद्र कोतुळ या गावामध्ये आहे. नमस्कार, माझं नाव निलेश कराड. माझा मोबाईल नंबर 88-88-34-06-27. नमस्कार, मी योगी जगताप. मी पूर्ण नगर आणि बीड जिल्ह्याचं काम बघतो. काही शेतकऱ्याला डाळिंब बाग असेल किंवा कोणतेही त्यांचे बागायती क्षेत्र असेल तर त्याच्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते मोफत मार्गदर्शन माझ्याकडून मिळेल. माझा मोबाईल नंबर आहे 8669-200-222. धन्यवाद. नमस्कार, सर्वांचे खूप खूप आभार. जय सिटी वैदिक. जय सिटी वैदिक.